नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत रंजक आणि प्राचीन कथेवर लक्ष केंद्रित करणार आहोत. द सॉव्हरेन सिक्रेट टू अनबर्डन जॉय असं या कथेचं नाव आहे. सत्ता आणि संपत्तीची खऱ्या आयुष्यात नक्की काय किंमत असते हे आपण आजच्या या सादरीकरणातून अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता थेट या कथेत प्रवेश करूया. खरं सांगायचं तर कोणत्याही प्रकारचं ओझं नसलेल्या खऱ्या आनंदाचं रहस्य काय आहे, हाच तो मुख्य प्रश्न आहे जो आपल्याला एका अशा माणसाच्या प्रवासात घेऊन जातो ज्याला आयुष्यातली अंतिम शांती मिळाली. आजच्या या धावपळीच्या आणि भौतिकवादी जगात हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, नाही का? आणि तोच आपल्या आजच्या विश्लेषणाचा पाया आहे. भाग 1. हसतमुख भिक्षू. कथेची सुरुवात एका अत्यंत श्रीमंत माणसापासून होते. म्हातारपणाच्या आणि दुःखाच्या भीतीने या माणसाने चक्क आपली सर्व संपत्ती सोडून दिली. तो जंगलात एक गरीब भिक्षू म्हणून राहू लागला आणि बघता बघता त्याच्या ज्ञानामुळे तो तब्बल 500 अनुयायांचा प्रमुख गुरु बनला. आता या मुख्य गुरूंचा एक अत्यंत खास अनुयायी होता, त्यांचा प्रमुख सहाय्यक. त्या काळी बहुतेक भिक्षुक कसे एकदम गंभीर दिसायचे, पण हा सहाय्यक अत्यंत आदरणीय असूनही त्याच्या चेहऱ्यावरची आंतरिक आनंदाची चमक कधीच कमी झाली नाही. आणि त्याचे हास्य, ते तर सर्वात उबदार होतं. परिस्थिती कशीही असली तरी त्याच्या चेहऱ्यावर नेहमी एक गूढ आणि समाधानी हास्य असायचं. जेव्हा लोक त्याला त्याच्या या सततच्या आनंदाचं कारण विचारायचे तेव्हा तो हसून काय उत्तर द्यायचा माहितीये? तो म्हणायचा, जर मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वासच बसणार नाही, आणि जर तुम्हाला वाटलं की मी खोटं बोलतोय तर तो माझ्या गुरूंचा अपमान ठरेल. त्याच्या या उत्तराने हे रहस्य अधिकच गडद झालं. आता तुम्हीच विचार करा, या आनंदामागे नक्की काय दडलं असेल? भाग 2. सत्तेचं ओझं. आता आपण जंगलातून एका शहरात येऊया, जिथे एक अतिशय चांगला आणि जबाबदार राजा राज्य करत होता. या राजानेच वसंत ऋतूमध्ये या भिक्षूंना आपल्या राजवाड्यातल्या उद्यानात राहण्याची परवानगी दिली होती. राजा चांगला होता हे नक्की, पण त्याचं स्वतःचं जीवन मात्र अत्यंत खडतर होतं. सत्तेचं ओझं किती जड असू शकतं याची जरा कल्पना करा. त्या राजाला सतत काळजी करावी लागायची. कधी शत्रुराष्ट्रांचे राजे टपून बसलेले, तर कधी सत्तेसाठी भांडणारे स्वतःचेच मंत्री. राजवाड्यात मुलांच्या प्रगतीसाठी राण्यांचे वाद सुरू असायचे, वरून हत्येच्या धमक्या, आणि या सगळ्यात राज्याची अर्थव्यवस्था सावरण्याचं मोठं ओझं. या सगळ्या तणावाखाली तो राजा इतका दबलेला असायचा की त्याच्याकडे खऱ्या अर्थाने आनंदी राहायला वेळच नव्हता. भाग 3. जंगलातली भेट. उन्हाळा जवळ आल्यावर राजाने वृद्ध मुख्य भिक्षूला शहरातच थांबण्याची विनंती केली. राजाच्या विनंतीखातर ते म्हातारे गुरु शहरातच राहिले आणि त्या हसतमुख सहाय्यकाने बाकीच्या 500 भिक्षूंना सोबत घेऊन तात्पुरता नेता म्हणून पुन्हा जंगलाचा रस्ता धरला. आता काळ थोडा पुढे सरकतो. वसंत ऋतूत भिक्षू शहरात राहिले, उन्हाळ्यात तो सहाय्यक अनुयायींना घेऊन जंगलात गेला, आणि त्यानंतर वर्षाच्या अखेरीस तोच सहाय्यक पुन्हा शहरात परत आला. पण तो शहरात परत का आला? कारण जंगलात ध्यान केल्यामुळे त्याचा आनंद इतका वाढलेला असतो की त्याला तो आनंद आता आपल्या गुरूंसोबत वाटायचा असतो. तो सहाय्यक भिक्षू शहरात आल्यावर गुरूंजवळ बसून सतत एकच वाक्य उच्चारत असतो, किती आनंद, अरे किती हा आनंद. आणि नेमकं त्याचवेळी तो प्रचंड तणावग्रस्त राजा तिथे गुरूंना भेटायला येतो. पण हा भिक्षू राजाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून फक्त स्वतःच्याच आनंदात मग्न राहतो. तो राजाला साधा नमस्कारही करत नाही. साहजिकच राजाला भयंकर अपमानित वाटलं. तो चिडून स्वतःशीच विचार करू लागला, जास्त खाल्ल्यामुळे हा भिक्षू मूर्ख झालाय का? हा इथे नेहमी असाच आळशी पडून राहतो का? राजाला त्या भिक्षूच्या खऱ्या आंतरिक शांतीची जराही कल्पना नव्हती. त्याला फक्त स्वतःच्या अपमानाचा राग आला होता. भाग 4. राजाचा गुप्त भूतकाळ. राजाचा तो अपमानित झालेला चेहरा पाहून मुख्य भिक्षूंनी राजाचा गैरसमज दूर करण्याचं ठरवलं. त्या हस्तमुख भिक्षूचं असं एक रहस्य आता उघडणार होतं, ज्याने राजाला अक्षरशः मोठा धक्काच बसला. तुम्हाला खरं सांगू, भूतकाळात तो हसतमुख भिक्षूसुद्धा एक अत्यंत शक्तिशाली राजा होता, अगदी आत्ताच्या राजासारखाच. तो नेहमी शस्त्रधारी रक्षकांच्या गराड्यात असायचा आणि संपत्तीचं रक्षण करण्याच्या सततच्या ओझ्याखाली दबलेला असायचा. पण आता बघा, तो जंगलात एकटाच बसतो. तिथे केवळ त्याचं ज्ञान आणि त्याची शांतीच त्याचं रक्षण करते. त्याला आता कोणत्याही रक्षकांची किंवा सत्तेची गरजच उरलेली नाही. मुख्य गुरूंनी राजाला अगदी स्पष्ट शब्दांत समजवलं की राजशाही वैभवातून मिळणारा आनंद हा त्याच्या आत्ताच्या आंतरिक शांतीसमोर काहीच नव्हता.
त्याने ती सगळी भौतिक संपत्ती सोडून दिली, कारण ती आध्यात्मिक शांतीच्या तुलनेत एकदम क्षुल्लक होती. आता त्याच्याकडे गमावण्याची कोणतीही भीती किंवा सत्तेची चिंता उरलीच नव्हती. तो पूर्णपणे मुक्त होता. भाग 5. ओझ्याविना असलेल्या आनंदाचं रहस्य. हे सर्व ऐकताच राजाचे डोळे उघडले. त्याला खऱ्या सत्तेचा आणि शांतीचा अर्थ उमगला. त्याचा सगळा राग कुठल्या कुठे पळून गेला आणि त्या भिक्षूच्या प्रवासाबद्दल सखोल आदर मनात घेऊन राजा एका नवीन जाणीवेसह शांतपणे आपल्या राजवाड्यात परत गेला. या संपूर्ण विश्लेषणातून आपण नक्की काय शिकतो? तर संपत्ती आणि सत्तेच्या मोहातून मुक्त झाल्यावरच खरा आनंद मिळतो आणि तो वाढत जातो. जोपर्यंत आपण भौतिक गोष्टींना चिकटून राहतो तोपर्यंत आपण सतत चिंतेत जगतो. पण जेव्हा आपण या सगळ्यापासून अलिप्त होतो तेव्हाच खऱ्या आंतरिक शांतीचा मार्ग मोकळा होतो. हाच तो त्या राजाचा एक हसमुख भिक्षू होण्यापर्यंतचा खऱ्या आनंदाचा प्रवास होता. शेवटी जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. आपला समाज नेहमी संपत्ती आणि सत्ता गोळा करणं म्हणजेच आनंद असं का मानतो? विशेषतः जेव्हा इतिहास आपल्याला अनेकदा याच्या अगदी विरुद्ध गोष्ट शिकवतो. यावर नक्की विचार करा. आजच्या या सादरीकरणात माझ्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आशा आहे की हे विश्लेषण तुमच्यासाठी अर्थपूर्ण आणि विचारप्रवर्तक ठरलं असेल. पुन्हा नक्की भेटूया.